फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा। ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला। लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या। सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज। भाजप नेते वैभव पाटील ऍक्टिव्ह मोडवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन। विटे शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे कार्यक्रम काही ठिकाणी होत असताना यामध्ये ॲडव्होकेट वैभव पाटील यांचा सहभाग का नाही असे प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत होते। परंतु भाजपमधील आपली नवी इनिंग व कार्यपद्धती धूमधडाक्यात सुरू व्हावी यासाठी ॲडव्होकेट वैभव पाटील हे संधीच्या शोधात होते आणि ती संधी त्यांना मिळाली आणि विविध उपक्रमांच्या यशस्वीतेच्या माध्यमातून त्या संधीचे सोने करण्याचे प्रयत्न वैभव पाटील यांच्याकडून केले जात आहेत। महाराष्ट्र राज्याचे धडाकेबाज लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात विविध उपक्रमाने साजरा केला जाणार आहे। याचप्रमाणे विटा शहराबरोबरच संपूर्ण मतदारसंघात फडणवीस साहेबांचा वाढदिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही साजरा करणार असल्याची माहिती भाजपचे नेते वैभव पाटील यांनी दिली आहे। डिजिटल फ्लेक्स किंवा इतर गोष्टींच्या सहाय्याने वाढदिवस साजरा न करता वैद्यकीय क्षेत्रात योगदान देऊन वाढदिवस साजरा करूया या मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आवाहनाला व संकल्पनेला साथ देत वैभव पाटील यांनी मतदारसंघात महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले। विसापूरमध्ये महारक्तदानाचे आयोजन केले असून कमीत कमी 500 बॅग रक्त संकलित करून सदर रक्त हे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षास देणार असल्याचे सांगितले। यामुळे निश्चितच मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षास मोठी मदत होईल। याचबरोबरीने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून समाजातील गरजू व गरीब लोकांना वैद्यकीय मदत मिळेल। याचबरोबर या रक्तदान शिबिरात सहभागी रक्तदात्यांना फडणवीस साहेबांचे आभारपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्यात आर्थिक, वैद्यकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करून प्रत्येक नागरिकाच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे। अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस हा कायमस्वरूपी लक्षात राहावा व समाजोपयोगी उपक्रमांनी लोकांना मदत व्हावी म्हणूनच आम्ही ही संपूर्ण मतदारसंघात मोठ्या उत्साहात साहेबांचा वाढदिवस साजरा करणार असल्याचे मत व्यक्त वैभव पाटील यांनी केले आहे। 80 फुटी रोडवर नवीन ट्रान्सफॉर्मरची सोय, नागरिकांची गैरसोय दूर। तासगाव रस्ता व कुंडल रस्ता परिसरातील अनेक उपनगरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार भाजपाचे नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या प्रयत्नामुळे 100 फुटी रोडवर ट्रान्सफॉर्मरची सोय करण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर आंबेडकर नगर, फुले नगर, ज्योतिबा नगर, मायाक्का नगर व 80 फुटी बायपास रोड परिसर येथे विजेचा लोड कमी असल्यामुळे विजेची उपकरणे चालत नव्हती। यामुळे लोकांची कुचंबणा होत होती। याबाबत भाजपचे नेते वैभव पाटील यांच्याकडे 80 फुटी रोडला नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याबाबत मागणी केली होती। लोकांची अडचण व मागणी लक्षात घेऊन वैभवदादा पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून 80 फुटी रोड लगत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून घेतला। याचे उद्घाटन ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी माजी नगरसेवक प्रशांतप्पा कांबळे, भरत कांबळे, माजी नगरसेवक विश्वास सात्या कांबळे, सुरेश कांबळे, सूरज कांबळे, रुद्राप्पा साबळे, रोहन कांबळे, सुमित भंडारे, नंदू भंडारे, आनंद पाटील, रामभाऊ पाटील, पांडुरंग देवत, अरविंद कुलकर्णी, पोरे काका, अजित सोनवणे, मानसिंग कांबळे, रणजित कांबळे, विशाल भिंगारदेवे, रामभाऊ यादव, भगवानराव गडदरे, आनंद शिंदे, संजय कांबळे, शीतल कांबळे, राजेंद्र कांबळे, सर्जेराव गायकवाड, रमाकांत कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। अकॅडमी, शोरूम, क्लासेस, स्कूल, मॉल यासाठी विटा सिटीच्या मध्यवर्ती ठिकाणी 10,000 स्क्वेअर फूट पासून 25,000 स्क्वेअर फूट पर्यंत हॉल तयार आहे। संपर्क कलश मंगल कार्यालय विटा, संदेश शहा, मोबाईल नंबर 9226 59 99 00, सुनील शहा, मोबाईल नंबर 91 45 94 55 11।